सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं प्रवास वर्णन. सुरू करते. थंडीचा कडाका वाढत होता, परंतु अजून हिमसेक मात्र सुरू झाला नव्हता. लंडनच्या मुक्कामात हवेचा तेवढाच एक चमत्कार पाहायचा राहिला होता. बाकी फॉग, स्मॉग आणि हवामानाच्या इतर लहरी भरपूर अनुभवल्या होत्या. त्यातल्या त्यात दाट धुक्याचा अनुभव एकदा लंडनच्या पोलिसला आणि एका पोस्टाच्या पेटीला टकरावून घेतला गेला होता. इंग्रज लोक याला पी सूप धुकं असं म्हणतात, म्हणजे कोकणातल्या गुळवणी इतकं दाट धुकं. देशावरच्या मंडळींनी पिठल्या इतकं दाट धुकं म्हणावं हवं तर. साऱ्या लंडनभर आंधळी कोशिंबीर चालते. रेल्वेचे 1-2 अपघात होतात, मोटारी रस्त्यातून रांगायला लागतात, माणसं अंदाजाने पावलं टाकतात आणि अशाच वेळी नाताळ येतो. मला नाताळ म्हटलं की ओ हेनरीच्या त्या प्रसिद्ध कथेची आठवण होते. लंडनच्या प्रचंड दुकानातून नाताळचे जंगी सेल सुरू झाले. नाताळाला 8-10 दिवस अवकाश होता, पण दुकानं गिऱ्हाईकांनी तुडुंब भरली होती. ऑक्सफर्ड स्ट्रीट, पिकॅडली वगैरे लंडनच्या बाजार भागात तर गर्दीला आवरायला खास पोलीस नेमले होते. त्यातल्या त्यात एखादा उजळ दिवस मिळाला की लोकांच्या उत्साहाला ऊत येई. बाकी अशा वेळी वाटतं की माणूस या प्राण्याच्या इतर सगळ्या व्याख्या रद्द करून माणूस म्हणजे खरेदीत आनंद मानणारा प्राणी एवढी एकच व्याख्या मंजूर करावी. दाढीवाला सांता क्लॉज पोरांना आवाहन करीत होता. ही परस्परांना द्यायच्या बक्षिसांची खरेदी एकमेकांना नकळत करायची. हे गुपित नाताळाच्या रात्री उघडं करायचं. सुंदर सुंदर बाहुल्यांना हेवा वाटावा अशी ही गुटगुटीत सोनेरी कुरळ्या केसांची इंग्लिश बालकं आपले निळे डोळे विस्फारून दुकानातल्या काचांपलीकडला खेळ पाहताना पाहून मला तर आनंदाने गदगदून यायचं. सांता क्लॉज हा मुलांचा सगळ्यात आवडता देवदूत. हा ख्रिसमसच्या रात्री घरांच्या धुराड्यातून उपचूप खेळणी ठेवून जातो. इंग्लंडच्या मुक्कामात मी निरनिराळ्या दुकानातून हिंडलो. सेल्फ्रिजिस, हाऊन्सडिचसारखी प्रचंड दुकानं पाहिली, परंतु खेळण्यांच्या दुकानात हिंडण्यासारखा आनंद नाही. शेकडो मुलं त्या 5-5 मजली खेळण्यांच्या दुकानातून हजारो तऱ्हेची खेळणी अशा काही डोळ्यांनी पाहतात की आपण मुक्त होऊन त्या चिमुकल्या डोळ्यातल्या बाहुल्यांचा नाच पाहावा. पापड्यांची पाखरं काय भिरभिरतात, ओठांचे चंबू काय होतात, चिमुकल्या टाळ्यांच्या पाकळ्या काय उधळतात. एवढंच नाही, एकदा तर बॅटरीवर चालणारा खेळातला बँड सुरू झाला आणि चिमुकल्या गिराईक मंडळींनी त्या दुकानातच सांघिक नृत्य सुरू केलं. लाजरी बुजरी पोरं देखील 2-4 मिनिटात त्या दंग्यात सामील झाली. ही खेळणी विकणाऱ्या पोरीही चतुर. त्यांना या चिमण्या गिऱ्हाईकांना गुंगवण्याची कला छान जमलेली आहे. मग त्याही मुलात मूल होऊन जातात. आमच्या आयुष्यात दुर्दैवानं खेळणंच आलं नाही. लहानपणी नाही म्हणायला बाहुला बाहुलीच्या लग्नाचे खेळ खेळलो आहे, पण भूमिका 2, एक भटजी आणि दुसरी सनईवाला. मला भटजीची नक्कल फार लहानपणी यायला लागली आणि नागपुड्या चिमटीत धरून सनई वाजवता येत असे. त्यामुळे बाहुला बाहुली कशीही असेनात, भटजीला आणि सनईवाल्याला त्याचं काय, अशा भावनेने त्या खेळण्यांकडे आम्ही पाहिलं. त्यातून आमच्या लहानपणी ज्यांना बाहुल्या म्हणत त्या पदार्थांचं वर्णन काय करावं. एका लाकडी ओंडक्यावर पिवळे, तांबडे, हिरवे रंग असत. हात अंगाला चिकटलेले असत. डोक्यामागून पाठीच्या खाली पायापर्यंत एकच एक सपाटी असे. ही बाहुली टेकूशिवाय उभी राहिली नाही आणि आयुष्यात खाली कधी बसली नाही. तिचा उपयोग खेळणं, खिळे ठोकणं किंवा जात्याचा खुंटा बसवणं अशा विविध प्रकारे केला जाई आणि ही बाहुली पिढीजात टिकत असे. मुलींना निदान बाहुली तरी होती, मुलांना फक्त मैदानी खेळ. साऱ्या आळीत एखाद्या मुलाकडे क्रिकेटची बॅट असे आणि त्याचे
तीनदा आऊट झाल्यास एकदा आऊट असं कोष्टक असायचं. हे निमूटपणे मान्य वाचून गत्यंतरच नसायचं. इंग्रज पोरांच्या भाग्याचा हेवा वाटला. अर्थात हल्ली आपण्याकडेही खेळण्यांकडे लक्ष जायला लागलं आहे. पण बाहुल्या मुलींना खेळायला देण्याएवढी आईच त्यांचं प्रदर्शन मांडून त्यांच्यावर लेख वगैरे लिहिताना अधिक आढळते. अशा वेळी मुलीची आणि त्या मुख्या बाहुल्यांची दया येते. बाहुल्या पोरीच्याच हाती सोपवाव्या. कपाटातल्या बाहुल्या अगदी नव्या कोऱ्या असल्या तरी करुण वाटतात. माझ्या या एका मित्राच्या मुलीनं परवाच माझी आपल्या 6 मुलींशी ओळख करून दिली. त्यांची अवस्था पाहून त्या पोरींची लग्न कशी होणार याची काळजी मला लागली. 6 पैकी एकही हातीपायी धड नव्हती. रंग उडालेले, हात ढिले झालेले, पाय तुटलेले, अशा अवस्थेतल्या त्या तिच्या 6 पोरी आम्हाला तशा वाटत होत्या. पण आईसाहेब मात्र खुश होत्या. रोज संध्याकाळी त्यांची लग्न होतात ही देखील बहुमोलाची माहिती मला मिळाली. बाकी इंग्रज पोरी देखील आपल्याच मुलींसारख्या त्या बाहुल्यांचे धिंडवडे करतात. छान सुबक बाहुलीचा या पोरींना हेवा वाटतो की काय कोण जाणे. तिला एकदा मातीत लोळवून विद्रूप केली की मगच प्रेमाचे खरं भरतं येतं. बाकी नाताळात केवळ मुलंच नव्या खेळण्यांनी खेळतात असं नाही. बच्चा, बच्ची का बाबा आणि बच्ची की आई हे देखील मुलात मूल होऊन खेळतात. परदेशातला हा नाताळ एखाद्या पाश्चात्य कुटुंबात साजरा करावा अशी माझी फार इच्छा होती. परंतु ख्रिसमस सुरू होण्याच्या सुमाराला लंडनमधला मुक्काम हलवून पॅरिसला जावयाचं होतं. पॅरिसमध्ये माझे मित्र माधव आचवल याखेरीज माझ्या ओळखीचं कोणीही नव्हतं आणि जनरल द गॉल यांच्याखेरीज दुसऱ्या कुठल्याही फ्रेंच रहिवाशाचं मला नावही ठाऊक नव्हतं. परंतु फ्रान्समध्ये नाही तर जर्मनीत अचानकपणे एकाच नव्हे तर 5-6 कुटुंबात नाताळ साजरा करण्याचा योग आला. आचवलांचे बंधू गेली 2-3 वर्ष जर्मनीत उच्च शिक्षणासाठी राहिले होते. त्यांचे आमंत्रण आले आणि ख्रिसमसच्या आधी आम्ही लंडन सोडलं. आता लंडनचा आणि आमचा ऋणानुबंध संपला होता. पॅरिसचा 2 महिन्यांचा मुक्काम आटोपल्यावर परत फक्त 2 दिवसांसाठी लंडनला येऊन हिंदुस्थानात परतण्यासाठी बोट पकडणार होतो. लंडन ते पॅरिस विमानाने 1.5-2 तासात पोचता येतं. पॅरिसच्या विमानतळावर आल्यानंतर सारा व्यवहार करपल्लवीत सुरू झाला. माधव आचवल आमच्या आधी काही महिने पॅरिसला येऊन राहिले होते. त्यामुळे त्यांना फ्रेंच शब्द, काही आवश्यक वाक्य आणि दुकानदारांना समजणाऱ्या खुणा यांचं ज्ञान झालं होतं. ब्रोशा नावाच्या पॅरिसच्या भागात एका खाजगी हॉटेलात ते राहत होते. त्यांच्या शेजारी आम्हालाही खोली मिळाली. तिथे एक रात्र मुक्काम करून लगेच आम्ही आगगाडीने जर्मनीतल्या क्रेफेल्ड शहरी जायला निघालो. भोवताली सारं पॅरिस पसरलं होतं, पण तूर्त यातलं काही म्हटल्या काही पाहायचं नाही असा निश्चय करून आम्ही पॅरिस सोडलं. पहाटे आमची आगगाडी जर्मनीच्या दिशेला निघाली. गार नू नॉर्थ हे पॅरिसमधलं बोरीबंदरसारखं भव्य पण काळोखे स्टेशन आणि शेवटी संध्याकाळी आलेले क्रेफेल्ड स्टेशन या पलीकडे या प्रवासात काहीही समजलं नाही. आजूबाजूचे प्रवासी फ्रेंच भाषेत बोलत होते. बहुतेक मंडळी आपल्याकडे मुंबईहून होळीला किंवा दिवाळीला माणसं आपापल्या खेड्याकडे जातात ना, तशी नाताळला निघाली होती. वाटेत बेल्जियमची सीमा ओलांडताना 2-3 धिप्पाड लष्करी अंमलदार डब्यात शिरले. त्यांनी आमचे पासपोर्ट पाहिले. ट्रान्झिट व्हिसा असल्याची खात्री करून घेतली. त्यातल्या एकानं आमच्याकडे हिंदी नाणी काय आहेत याची चौकशी केली. सुरुवातीला आम्ही काही कळेना मला. शेवटी त्यानंच मोडक्या तोडक्या इंग्रजीत समजावून सांगितलं. आम्ही त्याला हिंदी नाणी दाखवली. ती घेऊन त्यानं त्याच्या बदली आम्हाला बेल्जियमची नाणी देऊ केली. आम्ही बिस्किटांच्या बशीतले शिष्टाचार म्हणून एकच बिस्किट उचलतात तसं एकच नाणं उचलून आमची नाणी त्याला बक्षीस दिली आणि ह्याला हॅपी ख्रिसमस केला.
हे सगळे प्रकरण नीट लक्षात येईपर्यंत माझी उगीचच बोबडी वळली होती. जर्मनीला जाताना वाटेत मॅजिनो की सिगफ्रीड अशी कुठली तरी भिंत लागते असं उगीचच कोणीतरी सांगून आम्हाला उचकून दिलं होतं. त्यामुळे दिसेल त्या पडक्या भिंतीला मॅजिनो आणि सिगफ्रीड ठरवण्याच्या भानगडीत वेळ बरा गेला. पुढे कोणीतरी मला या 2 लाईनी जमिनीखालून गेल्या होत्या असं सांगून संपूर्ण निराश केलं. मंडळी, आता जर्मनीतलं पुढचं जे त्यांचं वास्तव्य आहे त्याच्याबद्दलचं त्यांचं जे वर्णन आहे ते आपण पुढच्या भागात वाचूया. तोपर्यंत नमस्कार.